शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता आहे, कारण कीर्तिकरांनी जी भूमिका मांडली होती त्यानंतर शिवसेनेमध्ये नाराजी आहे। शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय। या संदर्भात आता नेमकी काय पावलं उचलली जातात पाहणं महत्त्वाचं असेल। गजानन कीर्तिकर यांनी मुंबईतलं मतदान पार पडल्यावर माध्यमांशी संवाद साधताना काही गोष्टी सांगितल्या होत्या, मनातली खंत बोलून दाखवली आणि त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल रोष व्यक्त होतोय, नाराजी व्यक्त होते। तर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मनातली खंत बोलून दाखवली आणि त्यांच्या विरोधात आता पक्षांतर्गत रोष व्यक्त होतोय। शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे कीर्तिकरांच्या हकालपट्टीची मागणी केली, तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय असं गजानन कीर्तिकर म्हणतात। 1.5 वर्षापूर्वी आम्ही जे काही सत्तेत आलो त्यानंतर गजाभाऊंनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली, मला चीड आली। आणि दुसरं असं शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत, शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी ही वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे। जो विचार घेऊन मी आलो त्याच पद्धतीने विचार करून तोही आलेला आहे, कळले की नाही। आणि तो तसा सेन्सिटिव्ह आहे, त्यांनी त्याचा अर्थ असा लावला माझ्या वक्तव्यामुळे किंवा पत्नीच्या वक्तव्यामुळे पक्ष बदनाम होईल आणि अशा व्यक्तीला तुम्ही पक्षातून काढून टाका। त्यांनी सरळ मागणी केली, त्यांनी काय असं छुप कुठे जाऊन कळ लावतात तसं काही केलेलं नाही त्यांनी। तो माझा स्पर्धक पण नाही, आम्ही एकमेकांना पुष्कळ मानतो आम्ही, कळले की नाही। तो हा सगळा विपर्यास झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।